डॉक्टर पद्मजा गणपते आणि चाय, गपशप आणि जिंदगी यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा विषय हा अगदी साधा आहे, पण तितकाच तो खोल आहे. आता गेल्या 50 वर्षापूर्वीचा तुम्ही काळ बघा किंवा गेल्या 25 वर्षापूर्वीपासूनचा तुम्ही काळ बघा आणि आत्ताचा काळ बघा. तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्येही आमूलाग्र बदल झाले आणि त्याचा परिणाम आपल्याला जाणवतोय आपल्या नातेसंबंधांवरती, आपल्या देवाणघेवाणवरती आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आज आपण हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेलं आहे सौ अनुराधा भागवत यांना. तर अनुराधाताई, आमच्या या चर्चासत्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत. अनुराधाताईंबद्दल सांगायचं झालं तर गेले 6 महिने मी त्यांना ओळखते. मुंबईमध्ये बराच काळ त्यांनी अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी संस्कार वर्ग चालवलेत, योगासनं घेतली आहे, गाणी गायली आहेत, नाटकांमध्ये भाग घेतलाय. आणि जेव्हाही मी त्यांच्याशी बोलते मला नेहमी अ, अनुभवाचा एक समृद्ध साठा आहे जो त्यांच्याकडे तो मला ऐकायला मिळतो. त्या विषयाचा आढावा घेण्यासाठी आज आपण त्यांना इथे आमंत्रित केलंय. तर पुन्हा एकदा अनुराधाताई, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर अनुराधाताई, मला कुठेतरी असं जाणवतं, की एकमेकाबद्दलची जी संवेदनशीलता आहे किंवा एकमेकाबद्दल आपल्याला परस्परांबद्दल जे वाटतं, तर त्याबद्दल एक जाणीव जी असते किंवा एकमेकाचं कौतुक करणं, एकाला प्रेमाने एखादी गोष्ट देणं किंवा एखाद्याशी नेहमी टचमध्ये राहणं, तर या गोष्टी कुठेतरी या आधुनिक जीवनशैलीमुळे कमी झाल्यात. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अगदी तू तू म्हणतेस ते 100% खरं आहे. आणि त्याचं सगळ्याचं मूळ दोन कारण आहेत. एक म्हणजे अमेरिकनायझेशन जे आपल्या संस्कृतीचं झालंय, किंवा जशी अमेरिका ही महासत्ता आहे, त्याच्यामुळे त्या संस्कृतीचा आणि आपल्यातली अनेक लोक तिथे झालेली आहेत मूळ, त्यांच्याकडून ऐकलेले किस्से म्हणा, काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे लोकांची, म्हणजे तिकडच्या नको त्या गोष्टी त्यांनी खूप उचलल्या आहेत. आणि जी त्यांची शिस्त, त्यांचं स्वच्छता, टापटीप किंवा इतर काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या दुर्दैवाने फार थोड्या लोकांनी उचलल्या आहेत. आणि आणि दुसरं का महत्वाचं कारण म्हणजे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामुळे कसं झालंय की कुठच्याही, पूर्वीच्या काळात आपण एकमेकांना, आता तू एखादी साधी पोस्ट इन्स्टा किंवा फेसबुकवर, ज्याच्यावर मी स्वतः नाहीये मात्र, पण त्याच्यावर तुम्ही टाकलं की जगात तू कुठेही पोहोचू शकतेस ना. आणि मग बऱ्याच जणांना ते आवडतं, मग वर येतं असं, आणि मग त्याच्यामुळे त्या माणसाला नकळत असं वाटायला लागतं की अरे, आय हॅव अराइव्हड. अरे, मग मी जर अराईव्ह झालोय किंवा मी जर एवढं ग्रेट आहे, तर मी दुसऱ्याविषयी कशाला जाणीव ठेवू. आणि हे मलाही जाणवतं, आजकाल फोन उचलून किती जण कोणाला फोन करतात. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा ठरेल. मेसेज, वाढदिवसाचे सुद्धा तुम्ही शुभेच्छा संदेश देता, त्याच्यापेक्षा जर तुम्ही एक फोन उचलून फक्त, तुम्हाला काय कोणाकडे जायचं नसतं, काही नसतं, किंवा मी म्हणते मेसेज पेक्षा ऍटलिस्ट व्हॉइस मेसेज, की तुमचा त्या माणसाचा आवाज, त्याच्या भावना तुमच्या कानापर्यंत पोहोचू शकतील. इथे आणि मला अजून एक आवाज, गोष्ट स्पर्श. अच्छा. इथे एक अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की कौतुक जे आहे, ते हो. हल्ली फार कमी हम्म. झालंय. म्हणजे आता एक नवरा-बायकोचं उदाहरण घ्या, की भाजी चांगली हम्म. झाली आहे आणि तिला कुठेतरी हम्म. अपेक्षा आहे, की नवऱ्याने म्हणावं, की बाबा भाजी चांगली झालेली आहे. पण तो म्हणेल, हम्म. "अगं, मी हम्म. काहीच बोललो नाही म्हणजे चांगलीच झाली आहे. मी खातोय ना पोटभर." चांगले झाले. तर हे मला वाटतं कुठेतरी, की आपल्या मुलांचं कौतुक करणे, कारण नातेसंबंध घट्ट करणे हम्म. म्हणजे एकमेकाबद्दल जी संवेदनशीलता आहे ती कुठेतरी दाखवण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि आता तुम्ही सोशल मीडियाबद्दल एक म्हणालात, तो मला एक पॉइंट आवडला. आत्ताच्या जनरेशनमध्ये काय झालंय ना, की एखादा फोटो काढायचा, बाबा मी इकडे फिरायला गेले आहे आणि मग तो सोशल मीडियावरती टाकायचा आणि मग हम्म. शब्दांच्या द्वारे जे आपण अप्रिसिएशन करायचो एकमेकाचं, त्यापेक्षा ते व्हॅलिडेशन जे आहे ते लाईक्समध्ये कन्व्हर्ट झालंय, की मला किती लाईक्स मिळाले आणि मग एखाद्या वेळी जर लाईक्स मिळाले हम्म. नाही तर ती व्यक्ती लगेच डिप्रेशनमध्ये जाते. म्हणजे तिला असं वाटतं, अरे मला कोणीच का अगदी बरोबर करत आहे. नाहीये आणि जर जास्त मिळाले तर ती अगदी इतकी अगदी गर्वाने फुलून जाते. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की जाते. कौतुक हे जे आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे आणि त्यातनं एक हम्म. संवेदनशीलता जी आहे
ती कुठेतरी आपल्याला एक प्रकट करायला वाव मिळतो आणि ती नेहमी शब्दातून असावी. म्हणजे फक्त लाईक्स दिले किंवा एक इमोजी पाठवला लवचा तर तो तितका इनफ होत नाही. नाही होत. तर तो एक अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आणि पूर्वीच्या काळी कसं, आज सणक आली उठून तो माणूस त्याच्या हातात दारात हजर व्हायचा. चल मी आज तुझ्या हातचा चहा प्यायला आलोय. ते तर सोडाच, ते तर म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे ती. कारण प्रत्येक जण बिझी झालाय आणि तीच मला गंमत वाटते, की एव्हरी टर्म म्हणजे चूक कधी कधी ना इंग्रजी परफेक्ट म्हणजे व्यक्त तुम्ही होता ना तेव्हा इंग्रजीत एव्हरी टॉम हॅरी जो आहे त्या प्रत्येकाला असं वाटतं की आय हॅव अराइव्ड आणि माझ्याकडे वेळच नाहीये. मलाच खरंच कळत नाही की वेळ नाही ही माझ्यामध्ये शुद्ध सबब आहे माझ्या मते. कसं आहे की जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही तेवढ्या त्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्रसंगाला एखाद्या गोष्टीला महत्व देत असाल तर तुम्हाला नक्कीच त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता. आणि मी मी हल्ली असंच म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत किंवा असं कधीतरी गमतीत मी बोलते ना, मी तिला तेच म्हणते, आर यू बिझियर दॅन प्राईम मिनिस्टर मोदी? मग ते बरोबर कुठेतरी भिडतं जाऊन, की म्हणजे खरंच नसतं ग आपण हे बिझी होणं हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं, की चुकीचं म्हणण्यापेक्षा ते नाहीये, खरी वस्तुस्थिती ती नाहीये. ती एक सबब आहे. अगदी शुद्ध सबब आहे, आणि मला असं मला वाटतं. आठवतंय की अशा रील्स निघाल्यात आजकाल की ज्या रील्स म्हणतात की हम्म, डोंट मेक युअर सेल्फ अवेलेबल अदरवाइज पीपल विल मेक यूज ऑफ युअर सेल्फ म्हणजे असं काहीतरी की असं आपण हम्म, काहीतरी रील बघतो आणि मग आपण आपल्या सगळ्या जगाला हम्म, सांगत राहतो की मी किती बिझी आहे मी किती हम्म, बिझी आहे. हम्म. आणि तर मला येस. वाटतं हे पण हा मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रत्येकाशी संबंध ठेवा डेफिनेटली तुमचा एक क्लोज ग्रुप ऑफ फ्रेंड डेफिनेटली असतो तुम्ही ज्याच्याशी संबंध ठेवू शकत नाही किंवा जी व्यक्ती तुम्हाला आयुष्यात नकोय तिला अवॉइड करण्यासाठी तुम्ही डेफिनेटली म्हणू शकता की तुम्ही बिझी आहे. पण जी येस. व्यक्ती आपल्या क्लोज सर्कलमध्ये आहे जिच्याशी आपले संबंध चांगले आहे जिला आपण महिन्यातनं 2 वेळा कसं तरी कुठेतरी भेटतोय घरी बोलवतोय चहा प्यायला किंवा आणि काही आहे तर डेफिनेटली त्या व्यक्तीसाठी तरी तुम्हाला वेळ देणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच म्हटलं पहिलं आपण कौतुकाबद्दल बोललो की एक नातेसंबंध मग ते घरातलं असू दे नाहीतर आपल्या क्लोज फ्रेंड सर्कल किंवा फॅमिली सर्कल मधलं असू दे तर ते घट्ट करण्यासाठी एक कौतुक आणि दुसरं म्हणजे त्याला वेळ देणं त्याच्याकडे लक्ष देणं त्याला समजून घेणं. तर हे सगळ्यात ह्यात महत्वाचं आहे. कुठेतरी कमतरता ही जी आहे ती आयुष्यामध्ये नक्कीच जाणवतंय. अगदी अगदी 100%. आणि पूर्वीच्या मलाही असंच काळी वाटतं. मला असं वाटतं म्हणजे आम्ही लहान असताना ते सगळ्यांची दारं अशी उघडी असायची आणि त्यामुळे उघडी कोणाच्याही असायची. घरी जावा काही चालू आहे तर हो लहानपणाचे जे हो दिवस हो असतात की हा कुठेही जावा बसा काय चाललंय त्यांच्याकडे मग इकडे काय चाललंय काही हो प्रॉब्लेम आहे हो हो. निमंत्रण असू दे नसू दे तर हा एक हम्म. म्हणजे एक काय म्हणतात ना एक सहजपणा होता की तो आत्ताच्या सहजपणानं. जाणवत नाही. कारण आता कधी आपण कुठे गेलो तर आता आधी आपल्याला 2 दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यायला लागते की बाबा तुम्ही घरात एक्झॅक्टली. आहात का मग आम्ही येतो. अगदी अगदी. आणि घरी गेल्यावर हो. सुद्धा आपल्याला चहा अगदी. पाणी लगेच विचारलं जाईल. म्हणजे याबाबतही थोडासा संभ्रम तो आहेच म्हणजे नाही नाही. बऱ्याच वेळा लोकांना आवडत हे नाही नाहीच आहे. आणि नाही नाही. त्याच्या हे तोंडावरती ते मात्र आहे की मी लग्न होऊन पार्ल्याला एका सोसायटीत राहायला गेले. म्हणजे ती असं हे होती म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटी. तर तिथे थोडंसं सोसायटीत पण दारं बंद असा प्रकार असायचा. पण आमचा जो मजला होता, विशेषतः आमची 3 कुटुंब होती. त्यांच्यात मात्र हे असं इन्फॉर्मल नातं फार होतं. आणि आम्ही गंमत म्हणजे आम्ही अंगत पंगत असा प्रकार करू शकत असू. आणि गंमतीची गोष्ट अशी की मी हाऊसवाईफ होते. त्याच्यामुळे मी घरीच असे आणि मी मजल्याची सून होते. पण मला अतिशय प्रेम कारण माझं 20व्या वर्षी लग्न झालं होतं. माझ्या दोन्ही शेजारणींनी मला अगदी भरभरून प्रेम दिलंय. आणि मग एखाद दिवशी चला आज अंगत पंगत करूया का. आणि तुला सांगते अक्षरशः आपल्याकडे जे असतं ना ते घेऊन आम्ही एकमेकींकडे कोणाकडे तरी एकाकडे जमायचो जेवायला. आणि तेवढंच पुरतं ग आपल्याला. कारण आपलं त्यांना दिलं तर त्यांचे पदार्थ आपल्याला येतात ना. आणि मग पटकन एखादा पदार्थ करून घ्यायचा एक पटकन खीर करून घेतली आणि खूप छान दिवस होते ते म्हणजे नक्कीच नक्कीच. इन हे जे सहजता तू म्हणालीस ना ती सहजता नाही उरली खरंच उरली नाहीये. आणि त्याचं कारण तेच आहे की प्रत्येक जण नाही म्हटलं तरी स्वतः खूप शहाणं समजायला लागलेलं आहे खरंच. म्हणजे हे पटतं की म्हणजे जे खूप ज्यांनी अचीव म्हणजे उथळपणाला खळखळाट फार अशी एक आपल्या म्हणी होत्या ना पद्मजा जुन्या त्या
इतक्या ऍप्ट आहेत की ते तसं झालेलं आहे. आता थोडस काहीतरी अचीव्ह केलेलं, हा मी असं झालंय, मग इकडे टाक, या सोशल मीडियावर टाक, त्यात तिथे सांग, त्याला सांग. ह्याच्यामुळे त्यांना वाटतं की त्यांनी खूप काही अचीव्ह केलंय. पण नाही ग, आपण अक्षरशः मला असं वाटतं की आपण काहीच, मी तर खरंच काही नाहीये, म्हणजे हे मला, मी नेहमीच म्हणते, मी नुसतं जॅक ऑफ ऑल नाही म्हणत. पण खरंच तुमच्यापेक्षा, तुम्ही जेव्हा मनाशी विचार करता, खूप तुमच्यापेक्षा मोठे मोठे अचिव्हर्स आहेत, आणि तरी ते डाऊन टू अर्थ आहेत. आणि या जमान्यात पण तू बघ ना, जे खरे मुठभर लोक, बाबा आमटे किंवा त्यांचं झालंय कौतुक, पण हल्ली ज्यांचं उदो उदो होतं ना, त्याच्यापेक्षा कितीतरी उदो उदो ज्यांचं न झालेले असे लोक आहेत की जे समाजासाठी खूप करतात, पण त्यांचं कुठेही नाव येत नाही. आणि ते त्याच्या, आणि म्हणूनच मला कधीतरी वाटतं की यांचं मोटिवेशन काय असेल. आता साधी गोष्ट ना, वृद्धाश्रम जे चालवतात, काय त्यांना खूप पैसा मिळतो का? नाही. पण मग ते का करतात तसं? वृद्धांची, आता आमच्या कोपऱ्यावर एक संस्था आहे, तिथे लिटरली बेड रिडन पेशंट्स पण घेतात. मग तुला माहितीच असेल, तू बघितलं असेल कधीतरी, तुझ्या घरात असे उदाहरणं असतील, मी बघितलंय माझे सासू सासऱ्यांचं, की त्या काळात काय तिथे खूप प्लेझंट वातावरण नसतं किंवा सगळं खूप असं उत्साही नसतं, पण तरी तुम्ही ते स्वखुशीने स्वीकारता, ही कुठेतरी एक वेगळी गोष्ट जाणवते मला. आणि मला वाटतं सोशल मीडियामुळे छान, तू आज सोशल खूप छान मीडियामुळे विषय काढलास. मला असं वाटतं की हे सोशल मीडियामुळे जे सोशल मीडियामुळे खूप झालंय ग, अगदी खूप झालंय परिणाम. काय म्हणतात ना त्याला, की म्हणजे नात्यांची जी परिभाषा आहे, व्याख्या आहे, ती पूर्ण बदलून गेली आहे. मी आणि बदलल्या, एकमेकांशी जो पूर्ण बदलल्या. सुसंवाद साधला गेला पाहिजे, तर तो तितका हम्म. साधला नाही जात आहेत. म्हणजे आई वडील सुद्धा मेसेज करून, हम्म. व्हॉट्सअप करून मुलांना इन्स्ट्रक्शन देतात आहेत, किंवा काही गोष्टी आहेत हो, त्या हो, फक्त हो. मेसेजवरतीच विचारल्या जातात आहेत. तर कुठेतरी हा जो अगदी अगदी. सुसंवाद सगळ्यांमध्ये जो आहे, तर मला असं वाटतं की कुठलंही हम्म. नातं जर घट्ट करायचं असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हम्म. सुसंवाद. संवाद हवा. अगदी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एकमेकाचं कौतुक करा, एकमेकाला वेळ द्या, लक्ष द्या, बरोबर. एकमेकाला समजून घ्या. कारण तो जर विश्वास एकमेकांमध्ये तुम्ही कल्टिवेट नाही केला, तर ते नातं नाही जे करू आहे ते शकणार. फारच मग ते फॉर्मल व्हायला वेळ लागत नाही. आणि हम्म. असंच मला वाटतं. आणि तू समजून घेण्याबद्दल म्हणालीस ना, की हा माझा पण खूप अनुभव आहे. खूप म्हणजे असं, जेव्हा तुमची दोन एखाद्याच्या बरोबर नातं तुटतं किंवा दुरावतं, तर ती बहुतांशी गैरसमजामुळे झालेलं असतं. पण 2 पावलं तुम्ही पुढे या, 2 पावलं त्यांनी पुढे यावं. अरे काय झालंय? इतके वर्षाचं आपलं नातं होतं, काय झालंय त्याच्यामध्ये? पण त्याच्यात जर तुम्ही पुढाकार घेऊन, जर नाही काहीतरी नीट करायचा प्रयत्न केला, तर ते होऊ शकतात. म्हणजे तुझा तो पॉइंट अगदी बरोबर आहे, की संवाद बंद झाल्यामुळे कम्युनिकेशन गॅप, परत मी इंग्रजीचा वापर करते, पण हा अतिशय इथे अगदी परफेक्ट शब्द आहे, की कम्युनिकेशन गॅप ही वाढत चालली. म्हणजे तर ती गॅप राहिली नाही, ती दरी निर्माण झाली, दरी. म्हणजे आणि त्याला डेप्थ पण आली आहे. आत्ताच्या काळातला एक रंजक प्रसंग सांगते. म्हणजे आता असं झालंय ना, की हा. नवऱ्या बायकोंची अॅनिव्हर्सरी असली, की दोघं जण हम्म. एफबीवर आपापल्या एकमेकाला विश करतात. आणि हे मला ना सगळ्यात फनी मोमेंट वाटतो. कारण तुमच्यामधलं, दोघांमधलं जे प्रेम आहे, ठीक आहे, ते बरोबर आहे. जगाला दाखवण्याची आणि जगासमोर एकमेकाला विश करायची काय गरज उरते. म्हणजे हम्म. कोणाला हे आयडियलिझम वाटेल, पण मला हा. अक्षरशः हे फारच काय म्हणतात ना त्याला, अ, अतिशय गोंधळलेले असावेत हे पती-पत्नी असं वाटतं. हो. कारण हे फारच प्रायव्हेट अशी एक गोष्ट आहे, की हो, नवरा-बायको हॅपी नक्कीच नक्कीच. अॅनिव्हर्सरी, किंवा त्यांचा हो. हा एक प्रायव्हेट मोमेंट आहे, की ना, आणि तो सगळ्या अगदी अगदी. जगासमोर अगदी दाखवला जातो. तर या ज्या जातो. गोष्टी झाल्यात सोशल मीडियामुळे, जी हाईप झाली आहे काही गोष्टींना, म्हणजे हम्म. नातेसंबंध आपण चव्हाट्यावर आणतोय, पण ते कुणाच्या लक्षात येत हो. नाहीये. ह्याला मॉडर्नायझेशन हम्म. चं नाव हो, हो, दिलं हो. जातंय बेसिकली. नाही, आता ह्याच्यावरनं तुला अगदी एक वाक्य सांगते. हल्ली प्रत्येक जण आहे ना, तो जो सोशल मीडिया ऍडिक्ट झालेला आहे, ते म्हणजे स्वतःसाठी जगतच नाही. तू आनंदी आहेस की नाही, तो प्रश्नच नाहीये. तू आनंदी आहेस हे जगाने पाहायला हवं, की तुझं बरोबर. ज्या तुझ्या अकाउंटवर जे तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे तुझे आहेत कोणी लोक,
ते बघतायत त्यांनी ते बघितलं पाहिजे की तू आनंदी आहेस. मग भले तो आनंदी आहे की नाही हा प्रश्नच वेगळा असतो. ते तर बरोबर. वेगळंच असतं. कधी कधी ते तू म्हणतेस तसं त्या नवरा बायकोनी कदाचित एकत्र सेलिब्रेशनही केलं नसेल, पण आपापल्या FB अकाउंटवर ते करत असतील. अर्थात मी त्या दोन्ही गोष्टींपासून खूप कोसो दूर आहे, त्याच्यामुळे मला काही माहिती नाही. पण आहे, तू म्हणतेस ते मी किस्से ऐकलेले आहेत. आणि तू जे म्हणालीस ना एकमेकांना मेसेज करतात, तसं एक अ, एकत्र कुटुंब किंवा फॅमिली टाइम असं मी कुठेतरी एक कार्टून बघितलं होतं. आणि फॅमिली टाइम म्हणून आजी आजोबा असे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेत आणि प्रत्येक जण आपला मोबाईल बघतोय. दिस इज मॉडर्न फॅमिली गेट टुगेदर म्हण किंवा प्रेशियस फॅमिली टाइम काय. या चर्चासत्राचा आजचा आपला हेतू हाच आहे की या गोष्टी आपल्याला सतत हम्म, जाणवतात आहेत आणि त्याविषयी कुठेतरी हम्म. विचार परिवर्तन हे घडलं पाहिजे. आणि विचार परत घडलं. आणि आत्ताची जी पिढी आहे त्यांना हे शिकवणं आपल्या वर्तणुकीतून हे फार गरजेचं आहे. त्यामुळे हम्म, कोणताही नातेसंबंध गरजेचं आहे. आजच्या एआयच्या युगात जर तुम्हाला घट्ट करायचं असेल तर मला वाटतं आज आपण ज्या काही गोष्टी बद्दल ज्या आपण चर्चा केलेली आहे त्या गोष्टींचा नक्की विचार करून हम्म, मला असं वाटतं मुलांचं कौतुक करणे, नवऱ्याने बायकोचं किंवा बायकोने नवऱ्याचं कौतुक करणे, व्हॅलिडेशन पासून सोशल मीडियाच्या थोडंसं लांब हम्म, राहणे आणि त्यापेक्षा हम्म, काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी करून वर्तनाने जर दुसऱ्याला पटवू शकलो की माझं खरंच मला हम्म, ऍज अ पर्सन आय लाईक यू किंवा ऍज अ पर्सन काहीतरी आपल्यामध्ये हम्म, कनेक्शन हम्म, आहे तर ते यातनच हम्म. मिळू शकतं. तर मला वाटतं आजच्या नक्कीच. चर्चासत्रातनं लोकांना सुद्धा काही ना काही जे हे ऐकतात आहेत त्यांना सुद्धा आपली मतं काही ना काही हम्म, व्यक्त करायची असतील आणि त्यांना विनंती आहे की तुम्ही नक्की कॉमेंट करा की आजचा जो विषय आहे की बरोबर. नातेसंबंध घट्ट करण्यासाठी आत्ताच्या एआय युगात नक्की काय केलं पाहिजे आणि आम्ही जे बोललो ते तुम्हाला नक्की पटलं का? तर नक्की पटलं का? तुम्ही बरोबर आहे. लिहा आणि नक्की सबस्क्राईब करा कारण असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही चर्चा करणार आहोत आणि जर आजचा एपिसोड आमचा जर चर्चासत्र आवडलं असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या उत्तराची नक्की वाट पाहत राहू. थँक्यू सो मच अनुराधा ताई आज आपलं मत आमच्या पॉडकास्टमध्ये चर्चासत्रामध्ये येऊन व्यक्त केल्याबद्दल.